महाराष्ट्राचे राजकारण सध्या अस्थिरतेच्या उंबरठ्यावर उभं आहे। विशेषतः नाशिक सारख्या मोठ्या शहरात आगामी महापालिकेच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे। भाजप आणि शिंदे गटाकडून जोरदार पक्षप्रवेश मोहीम राबवली जात असताना ठाकरेंच्या शिवसेनेचे स्थानिक नेते मात्र वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत। कारण या पक्षप्रवेशांमागे पोलीस यंत्रणेचा दबाव असल्याचा थेट आरोप वसंत गीते यांनी केला आहे। नमस्कार, मी दिव्या, तुम्ही पाहताय सत्य पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं। नाशिकमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून राजकीय इनकमिंग मोठ्या प्रमाणात सुरू आहे। ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजप आणि शिंदे गटात प्रवेश केला। महापालिका निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसे सत्ता टिकवण्यासाठी आणि जनाधार वाढवण्यासाठी सर्वच पक्ष सतर्क झाले आहेत। मात्र ठाकरेंच्या गोटातून होणारी सततची गळती ही चिंतेचा विषय ठरत आहे। विरोधकांच्या या इनकमिंग मोहिमेमागे फक्त राजकीय समीकरण नाही तर मजबुरी, दबाव आणि पोलीस फोर्सचा वापर आहे, असा गंभीर आरोप वसंत गीते यांनी केला आहे। त्यांच्या मते पक्ष सोडणाऱ्या नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवली जाते, ब्लॅकमेलिंग केले जातं आणि महायुतीत पक्ष प्रवेशासाठी मानसिकदृष्ट्या गळा दाबला जातो। गीते यांनी केलेले हे आरोप महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात भूकंप घडवणारे ठरते। त्यांच्या म्हणण्यानुसार आमच्या पक्षातील नेत्यांना खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची भीती दाखवली जाते, गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊन त्यांना पक्ष सोडायला भाग पाडलं जातं। हे सगळं पोलिसांच्या मदतीने होतं। या आरोपांमुळे महायुतीत आणि विशिष्ट गृह खातं सांभाळणाऱ्या नेत्यांवर सवाल उपस्थित होते। सत्तेचा वापर करून विरोधी पक्षातील नेत्यांना आपल्या गोटात ओढणं हे भारतीय लोकशाहीसाठी किती योग्य आहे, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। या पार्श्वभूमीवर आणखीन एक महत्त्वाची घटना म्हणजे नाशिकमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे नवनियुक्त महानगर प्रमुख मामा राजवाडेंची अचानक हकालपट्टी। अवघे 4 दिवसांपूर्वीचे विलास शिंदे यांच्या जागी राजवाडे यांची नियुक्ती करण्यात आली होती। मात्र त्यांच्या भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याच्या चर्चेनंतर त्यांची हकालपट्टी झाली। या घडामोडींमुळे ठाकरेंच्या पक्षात आणखीन गोंधळ निर्माण झाला। मामा राजवाडे आणि दुसरे एक नेते सुनील बागुल यांच्या भाजप प्रवेशावरून संजय राऊत यांनीही सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली होती। त्यामुळेच बहुधा त्यांचा पक्षप्रवेश काही काळासाठी स्थगित करण्यात आला असं बोललं जात आहे। या गंभीर आरोपांवरून महायुतीकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे। शिवसेना शिंदे गटचे खासदार नरेश म्हस्के यांनी वसंत गीते यांच्या आरोपांना पूर्णतः खोटं ठरवत आम्हाला कोणत्याही पक्षप्रवेशासाठी पोलिसांची गरज नाही, आमचा विचार आणि आमची कामगिरी बघून लोक आमच्याकडे येत आहेत असं सांगितलं। इतकंच नाही तर त्यांनी पुढे जाऊन भाकीत केलं, आगामी काळात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत कोणीही उरणार नाही, सगळे नेते हळूहळू आमच्या गोटात येणार। या प्रकरणावर राजकीय विश्लेषक शैलेंद्र तनपुरे यांनी थोडं वेगळं परिप्रेक्ष्य मांडलं आहे। त्यांच्या मते सत्तेत असलेल्या पक्षांनी गृह खात्याचा वापर करून विरोधकांवर दबाव टाकण्याचं हे पॅटर्न नवीन आहे। 90च्या दशकातही अशा घटना घडल्या आहेत। पोलिसांचा वापर करून राजकीय पक्षप्रवेश घडवून आणणं हे दुर्दैवाचं असलं तरी राजकारणात नेत्यांचं झालं आहे। म्हणजेच वसंत गीते यांनी केलेले आरोप नक्कीच धक्कादायक आहेत पण पूर्णतः अनपेक्षित नाहीत। या पार्श्वभूमीवर एक प्रश्न उभा राहतो, नाशिक महापालिकेच्या निवडणुकीत या इनकमिंगचा आणि आरोपांचा राजकीय समीकरणावर काय परिणाम होणार? ठाकरेंच्या शिवसेनेतील गळतीमुळे पक्षाची ताकद निश्चितच कमी होत आहे। मात्र त्याचवेळी हे आरोप जनतेच्या मनात संशयाचं वातावरण निर्माण करत आहेत। महायुतीकडून जरी इनकमिंग सकारात्मक म्हणून मानलं जात असलं तरी पोलीस दबावासारख्या आरोपांमुळे त्यांच्या नैतिक अधिष्ठानावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहते। या प्रकरणावरून एक मोठा प्रश्न जनतेसमोर उभा राहतो आहे। पक्षप्रवेश हा लोकशाही प्रक्रियेचा भाग आहे, पण जर तो दबाव, धमकी, गुन्हे आणि पोलीस सत्तेच्या आधारावर होत असेल तर ती लोकशाहीची हत्या नव्हे का? सत्तेवर असलेल्या पक्षांनी जर प्रशासनाचा वापर करून विरोधकांना गप्प करण्याचं धोरण स्वीकारलं असलं तरी ते लोकशाहीसाठी अत्यंत धक्कादायक बाब आहे। राजकारणात प्रवेश आणि एक्झिट हे नैसर्गिक असलं तरी त्यामागे भीती आणि ब्लॅकमेलिंगचं राजकारण असेल तर हा विषय केवळ एका शहरापुरता मर्यादित राहणार नाही, हा संपूर्ण महाराष्ट्राचा चर्चेचा विषय होत आहे। यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पाहत राहा सत्य पे सत्ता, म्हणजेच थोडक्यात पण महत्त्वाचं। आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं मला पीसीओडीचा त्रास आहे, कधीतरी हे सासरी कळेलच ना। मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना। एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे। आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता,
तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107